कोणाबद्दल तुम्हाला हे वाटेल नाही होत माझ्याकडून यार, प्लीज. सागर, आपल्या समोर एक हातोडा आहे. आपल्याला ज्यांच्याबद्दल रुसवा, राग जे काही असेल, समोर वस्तू आहेत, त्यांच्यावर व्यक्त व्हा. काय तुमच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आतच आहेत, भरलेल्या आहेत, ती बाहेर येण्याची ही एक वेळ आहे. मन जेव्हा हलकं होईल तेव्हा तुम्हाला बरं वाटेल. कारण ते ओझं तुम्ही ह्या रूम मध्ये येतानाच ते दडपण, ते ओझं तुमच्या मनामधलं हे आम्हाला जाणवत होतं. बोला झालं. विशाल बस झालं. किती फक्त बोलतो का रे? फक्त का बोलतो? अरे फक्त करून दाखव ना, कर ना. जेवढं बोलतो त्याच्यापेक्षा 10 वेळा बोलून दाखवतो. का कशासाठी? कर ना, फक्त कर, कॉन्सन्ट्रेट कर. आणि सागरला पण सांग का तू एखाद्या माणसाविषयी डॉमिनेट करायला काय प्रॉब्लेम आहे? बाकीचे बोलतात ना तुझ्याविषयी, बोलतात ना, तुला बोलायला काय प्रॉब्लेम आहे? सगळं बोलतात, सगळे घालून पाडून बोलतात. प्रत्येक जण प्रत्येकाविषयी बोलतो. अरे पण एवढा अपमान सगळेजण का करतात? त्यांना माहित नाही का बाहेर त्यांचं एक आयुष्य आहे? एवढं बोलायची काय गरज आहे? जेवढी चूक आहे तेवढं दाखवा ना. जेवढी चूक आहे तेवढी दाखवा फक्त. आणि जर समोरचा बोलतो म्हणून तुम्ही नाही बोललो तर काय प्रॉब्लेम आहे? नाही बोलता येत, नाही बोलता येत. अरे तू नको जा. समोरच्या माणसाला पण आई, बाप, भाऊ, बहीण, मित्र, मैत्रिणी सगळे. फक्त तुला एकटीला नाही येत ना. तू जसं बोलतेस प्रत्येकाला आहे ना. आणि राखी प्रत्येक माणसाचं एक आयुष्य आहे जे त्याने खूप मेहनतीने बनवलेलं असतं. त्याच्या मागे खूप मेहनत घेतलेली असते. तुझ्या त्या छोट्याशा मजेशीर किंवा काही वॉटेवर जे काही असेल त्याच्यामुळे बाहेर त्याची काय इमेज होईल, इमेज बनवण्यासाठी त्याने काय काय केलंय तुला काय माहित तुला? चला, हा शो म्हणजे काय? भांडणाचा, एकमेकाची लायकी काढायचा, एकमेकांना खाली न दाखवता स्वतःला मोठा दाखवू शकता ना. मग ते करा ना. नाही पण आम्हाला काय करायचंय? आम्हाला समोरच्याची घाण काढायची आहे. समोरच्याची जेवढी घाण काढते तेवढी काढायची. काहीतरी केलेलं असतं माणसाने. सागर, आपण ठीक आहात? बाहेर येऊ शकता आपण.